नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। HSC नंतर म्हणजे 12वी नंतर तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी आता HSC एक्झाम दिली असेल, ते पास झाले असतील, तर ते HSC एक्झाम देत असताना किंवा HSC करत असताना त्यांनी व्हॅलिडिटी अप्लाय केलेले असेल, तर मित्रांनो व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र ही अतिशय महत्त्वपूर्ण असा दस्तावेज असून हा व्हॅलिडिटी डॉक्युमेंट्स आपल्याला 12वी सायन्सला असतानाच आपल्याला तो डॉक्युमेंट्सला ऍप्लिकेशन करता येते। आणि ज्यांनी ऍप्लिकेशन केलं असेल बट त्यांना आता पुढे ऍडमिशन घेण्यासाठी त्यांची अजून व्हॅलिडिटी आली नसेल, तर मित्रांनो ती व्हॅलिडिटी तुम्ही तुमच्या ऑनलाईन प्रिंट काढू शकता। आता ती व्हॅलिडिटी म्हणजे ती जात वैधता प्रमाणपत्राची प्रिंट तुम्ही कशी काढणार याची संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे। ज्यांना तुम्हाला डाउनलोड करायची असेल व्हॅलिडिटी त्यांनी त्या लिंकला क्लिक करून 2 मिनिटात तुम्ही ती व्हॅलिडिटी डाउनलोड करू शकता। तर याची संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्व प्रोसेस आपण पाहणार आहोत। त्यासाठी आपले चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, आपण व्हॅलिडिटी कशी डाउनलोड करायची याची A to Z माहिती घेऊया। नमस्कार मित्रांनो सर्च बार मध्ये CCVIS सर्च करा, एंटर द्या। एंटर देऊन झाल्यानंतर तुमच्या समोर व्हॅलिडिटीची एक वेबसाईट, एक पोर्टल ओपन होईल। त्या ठिकाणी तुम्हाला यूजर ID, पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन बटनाला क्लिक करायचं आहे। आता यूजर ID पासवर्ड कोणता टाकायचा, जो तुम्ही व्हॅलिडिटी ॲप्लिकेशन करत असताना, अप्लाय करत असताना तुम्ही जो मेल ID दिला असेल तोच तुमचा यूजर ID असतो। आणि पासवर्ड हा ज्याने ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं असतं त्याने तो पासवर्ड क्रिएट केलेला असतो। तुम्ही त्यांच्याकडनं तो पासवर्ड एका कागदावर लिहून घ्या किंवा तुमच्या मोबाईलमध्ये नोट करून सेव्ह करून घ्या। तर यूजर ID पासवर्ड टाकून घ्या। तो पासवर्ड वगैरे टाकून झाल्यानंतर खाली तुमचा कॅप्चर आहे, तो कॅप्चर टाकून घ्यायचा आहे। सेम प्रोसेस करायची आणि लॉग इन बटनाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर नवीन एक पोर्टल ओपन होईल। हे बघा झालं, ज्यांच्या नावाने ॲप्लिकेशन केलेलं असतं त्यांचं पोर्टल आहे। आता वरती डाउनलोड ऑप्शन आहे, मी डाउनलोड ऑप्शनला क्लिक करतो। त्याला क्लिक करून थोडं 5 मिनटं 2 मिनटं वेट करायचं आहे, कारण साईड लोड घेते। झालं, हे बघा आता तुम्हाला इथं दिलं आहे डाउनलोड कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट। खाली डाउनलोड VC याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करून झाल्यानंतर तुमच्यासमोर तुमची जी व्हॅलिडिटी ती ओपन होईल। हे बघा खाली पूर्ण स्क्रोल करून चेक करून घ्यायची। हे बघा व्हेरीफाय आहे। अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमची व्हॅलिडिटी डाउनलोड करून तुम्ही तुमचे काम परिपूर्ण करू शकता। असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।